सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेमार्फत अक्षय तृतीय मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन जनजागृतीचे आवाहन करण्यात आले आहे। ॲक्सेस टू जस्टिस या कार्यक्रमांतर्गत बालविवाह मुक्त भारत हा प्रकल्प धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था राबवित आहे। महाराष्ट्र अक्षय तृतीय मुहूर्तावर विविध ठिकाणी बालविवाह होताना दिसून येतात। जसे विविध धार्मिक मंदिरामध्ये देखील बालविवाह होतात। विवाह कोणत्याही धर्माचा असो तो विवाह संपन्न होण्यासाठी ब्राह्मण, पंडित, धर्मगुरू, मौलवी यांचा सहभाग हा विवाहात असतो आणि म्हणूनच बालविवाह प्रतिबंध कायदा हा ह्या धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मण, मौलवी, धर्मगुरू यांना माहीत व्हावा, जेणेकरून होणारे बालविवाह यांच्यामार्फत थांबविण्यात यावे। नमस्कार, मी मीना भोसले, अध्यक्ष सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे। ॲक्सेस टू जस्टिस या NGO सोबत चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया म्हणजेच बालविवाह मुक्त भारत हे अभियान आम्ही राबवत आहोत। आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती, महाराष्ट्रात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात आणि या बालविवाहाच्या कार्यामध्ये एक धार्मिक कार्य म्हटलं जातं आणि त्याच्यात सर्व प्रकारचे ब्राह्मण असतील, पुजारी असतील किंवा त्याचबरोबर आपल्या बालविवाहाचे जे कार्य होतात, कोणतेही विवाह समारंभ असतात, तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू असतील किंवा पंजाबी धर्मगुरू असतील किंवा मौलवी असतील, तर सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचा याच्यामध्ये सहभाग होतो। आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं या अक्षय तृतीयेला आपण धुळे जिल्ह्यात जे मौलवी आहेत, धर्मगुरू आहेत किंवा त्याचबरोबर ब्राह्मण आहेत, पुजारी आहेत, त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रतिज्ञा घेणार आहोत। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर व त्यानंतरही होणारे बालविवाह आपल्याला 100% थांबवायचे आहेत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत। आणि मंदिर जे आहेत, मंदिराची जी भिंत आहे त्या भिंतीवर आपण बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे त्याची माहिती सुद्धा आपण वॉल पेंटिंगद्वारे देणार आहोत। बालविवाह प्रतिबंधक कायदा असं सांगतो की मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि मुलाचं 21 वर्षापेक्षा वय कमी असेल तर तो बालविवाह आहे आणि त्या बालविवाहाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल तर त्या विवाहात सहभागी असले अगदी मुलाचे, मुलीचे आई वडिलांपासून तर अगदी वराडी मंडळींपर्यंत सगळ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। पण मात्र आपल्याला हे थांबवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं बालविवाह प्रतिबंध कायदा लोकांना सांगणं आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी करणं हे महत्त्वाचं आहे। आणि ही अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्यातून अगदी कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, महिला बाल विकास अधिकारी असतील, अगदी सर्व शासकीय यंत्रणा आपल्याला मदत करत आहे। आणि पत्रकार जो आहे तो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे। वर्तमानपत्रातून किंवा मीडियामधून ज्या ज्या बातम्या येतात त्याचा समाजावर नक्कीच परिणाम होतो आणि म्हणून आपण आजची पत्रकार परिषद ही आयोजित केलेली आहे आणि मोठा सहभाग पत्रकारांचा याच्यात लाभलेला आहे। अपेक्षा करते या मोहिमेत आपण सगळे सक्रिय असणार आणि चांगल्या पद्धतीने आपला भारत देश जो आहे तो सन 2030 पर्यंत चाइल्ड मॅरेज फ्री करू, म्हणजेच काय की आपला भारत बालविवाह मुक्त करूया। एकच नारा, भारत आपला बालविवाह मुक्त करूया।